खूप वेळेस पडलेला स्त्रियांचा प्रश्न, आज काय जेवणाला बनवू किंवा आज काय डब्याला बनवू किंवा वरण भात बनवला आहे मग त्यासोबत तोंडी लावायला काय बनवू. तर ही भाजी आणि ही भाजी तुमच्यासाठी खूप छान अशी ऑप्शनला आहे. तर ही भाजी दुसरी कुठली नसून मिरचीची भाजी आहे. खूप छान आणि टेस्टी लागते. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत, जाड मिरच्या आणि बारीक मिरच्या. तर तिखट जर मिरच्या तुमच्या बारीक असतील तर तुम्ही 2 ते 3च मिरच्या घ्या आणि जाड मिरचीचं प्रमाण हे वाढवू शकता. आता माझं कसं होतं की जे मिरच्या होत्या ना त्या बिलकुल तिखट नव्हत्या, त्यामुळे मी बारीक मिरच्या जास्त घेतल्या. आणि लसूण आणि कढीपत्ता एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर बघा तव्यावरती तेल टाकलं आणि जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. त्यानंतर आपलं लसूण मिरची हे यामध्ये घातलं आणि मिरच्यांना ना तेलामध्ये छान परतू द्यायचे आहेत थोडा वेळ, म्हणजे त्या होतील तोपर्यंत आपल्याला त्यांना छान परतू द्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्यामध्ये एक बेसिक मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत, जसं की हळद झाली, त्यानंतर मसाला थोडासा मसाला ॲड केला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकते आणि यामध्ये मग भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आपल्याला घालायचं आहे. आणि ह्याला ना असंच परतू द्यायचं आहे, म्हणजे पाणी न टाकता अजून आपल्याला याला परतू द्यायचं आहे. तर हे बघा शेंगदाण्याचं कूट हे ना कमी जास्त करू शकतात. थोडं जरी टाकलं ना तरी छान लागतं. मी थोडं जास्त टाकलं कारण आमच्या घरात आवडतं त्यामुळे. पण शेंगदाण्याचं कूट हे तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतात. आणि त्यानंतर मग यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. तर पाणी ना घालताना थोडं घालायचं, कारण एकदम जर पाणी घातलं ना तर ते खूप पातळ होईल आणि ते म्हणजे बघ ते घट्ट व्हायला वेळ लागेल. तर आता बघा पाणी टाकून आपल्याला याला हलवत राहायचं आहे. साधारण मोजून 5 मिनटात ही भाजी तयार होते. आणि बघा असं घट्टपणा येतो तिला. आणि त्यानंतर मग ह्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. ही भाजी खरंच सांगते खायला खूप छान लागते. म्हणजे आपण वरण भात केला त्यासोबत म्हणा किंवा आपण जेवण बनवलं आणि काहीतरी आपल्याला चटपटीत खायचं आहे तर तुम्ही मिरचीचे तुकडे, याला मिरचीचे तुकडे म्हणतात, मिरचीचे तुकडे यामध्ये असे बनवू शकतात. आणि हे मिरचीचे तुकडे जसे मी बारीक कट केले ना तर तुम्ही थोडे असे आपले पेर असताना तसेसुद्धा तुम्ही कट करू शकतात टिफिनला देण्यासाठी म्हणा किंवा कधीतरी जेवणाला काहीच नाही आहे तर हे भाजी तुम्ही करू शकतात. तर बघा लोणचं आणि त्यासोबत मिरचीच्या तुकड्यांची भाजी आणि चपाती, हा इतकं भारी जेवण होतं ना, खूप छान. मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा ना. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.